महापालिका निवडणुकांची भीती वाढते। निवडणूक आयोगाच्या हातसापाईने प्रचंड बहुमत मिळून सुद्धा महायुतीच्या आमदारांना फटाके सुद्धा फोडता आले नाही। याचे कारण बहुतेक मतदारसंघाची पुन्हा मोजणी घेतली जावी म्हणून कोर्टात याचिका दाखल झाली आहे। मार्कडवाडीतील मतदारांनी तर पुन्हा बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया राबवली, मात्र प्रशासनाने खो घातला। सुप्रीम कोर्टाने मतदानाचे पावित्र्य जपण्याचे तसेच बोगस जिंकलेल्यांना बाहेर काढण्याचे आदेश दिले आहेत। मतदान कार्डला आधार नंबर जोडण्याचे मान्य केले, त्यामुळेच आमदार खासदारांची धडधड वाढली आहे। वरवंटा कधी फिरेल सांगता येत नाही, चोर कधी स्वतःला चोर समजत नाही। न्यायालयालाच आपले कर्तव्य पार पाडावे लागेल। निवडणूक आयोगाच्या हाती सर्व सुखानं असताना त्यांनी यंत्रणा चंपाबाईची कोठीसारखी केली। जेथे बँक खाते बोगस उघडले जाते तेथे मतदान ओळखपत्र व आधार कार्ड पॅन कार्डचे काय घेऊन बसला। ज्या बँक खात्यावर गेली 5 वर्षे व्यवहार चालू आहे, ज्या आधार कार्डला जोडलेले आहे तेच आधार कार्ड मतदान कार्डाला जोडावे। सुप्रीम कोर्टाच्या दाणपट्ट्याने महायुतीच्या नेत्यांना धडधड वाढली आहे। अशातच मनपा निवडणुका घेतल्या तर लोकसभेप्रमाणे पंचायत होईल म्हणून त्यांनी ताकही फुंकून पिणे पसंत केले आहे। महाविकास आघाडीच्या वजनदार नेत्यांना गळाला लावण्याचे काम चालू आहे। ईडी सीबीआय सुद्धा आता पिसाळलेल्या कुत्र्यांप्रमाणे शेपटी खाली टाकून फिरत आहेत। आकाचे निर्णय सुप्रीम कोर्ट मानण्याची कोणतीच शक्यता वाटत नाही। ठाकरे पवार आपल्या पक्षातील घाण घालविण्यातच सज्ज आहेत। त्यांच्या पार्टीचे बहुतेक नगरसेवक भविष्यकाळात नव्या दमाचे नवे कोरे चेहरे असतील। पडद्यामागच्या हालचाली बरेच काही सांगतात। सरकार असूनही नसल्यासारखेच आहे। रोज नळावर महिला भांडतात तसे राजकीय नेते उघड्या मैदानावर भांडतात। आता सत्ता कितीही वाटून खात बसले तरी त्यांना आपल्या कर्माची फळे भोगावीच लागतील। कर्म कोणाला चुकत नाही, ते केले त्याची परतफेड होणारच। मनपा निवडणुका कायमच्या लांबवल्या जाणार नाहीत, जेव्हा केव्हा होतील पूर्ण हिसाब मतदार घेतील। मित्र, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा।